नमस्कार मित्रांनो, माझं नाव कोमल आहे. माझं वय 30 वर्षांचं आसपास आहे. लोक आता माझ्या नावापेक्षा काकू म्हणूनच जास्त ओळखतात. या कथेत तुम्ही तेच ऐकाल जे मी अनुभवलं, सहन केलं आणि हळूहळू समजून घेतलं. माझे पती जाऊन 6 वर्षे झाली आहेत. 6 वर्ष ऐकायला कमी वाटतात, पण प्रत्येक वर्षाने माझ्या मनात एक संपूर्ण आयुष्य कोरलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षण एक प्रश्नाने भरलेला असतो. मला अजूनही कोणाची वाट पाहण्याचा अधिकार आहे का? मी फक्त भूतकाळाची सावली म्हणून जगायचं का? की आयुष्यात मला पुन्हा एकदा हसण्याची संधी देऊ शकतं? पती गेल्यानंतर माझं घर जणू थांबूनच गेलं होतं. भिंती त्या होत्याच, पण त्याच्यात आवाज नव्हता. स्वयंपाकघरात भांड्याची खणखण होती, पण घरात ऊब नव्हती. सुरुवातीला नातेवाईक, शेजारी, ओळखीचे लोक येत होते, सांत्वन करत होते, सल्ले देत होते, पण हळूहळू सगळे आपापल्या आयुष्यात परत गेले आणि मी तिथेच एकटे हरले. समाजाला विधवा स्त्रीकडून खूप अपेक्षा असतात. शांत राहा, शांत राहा, जास्त हसू नका, रंगीत कपडे घालू नका, पुरुषांशी जास्त बोलू नका. मी हे सगळं पाळलं, कारण त्यावेळी मला वाटतं कदाचित हे योग्यच असेल. मी माझ्या मुलांची आई होते. घरांची जबाबदारी माझ्यावर होती. मला मजबूत व्हायचं होतं, पण मजबूत होण्याची किंमत काय असते हे कोणीच विचारलं नाही. माझी मुलं मोठी होत होती, त्यांचा स्वतःचा विश्वास तयार होत होतं आणि माझं जग मात्र दिवसेंदिवस रिकामं होत चाललं होतं. संध्याकाळचे सर्वात जाड वाटायचं. सूर्य मावळला की मानही मावळून जायचं. अशातच आमच्या घरासमोरच्या घरात एक नवीन भाडेकरू राहायला आला. त्याचं नाव होतं जागी. वय साधारण 30च्या आसपास. शांत स्वभाव, सुशिक्षित, डोळ्यांनी एक वेगळा स्थिरपणा. मी त्याच्याकडे फक्त शेजारी म्हणून पाहिलं. त्या पलीकडे विचार करण्यात धाडस नव्हतं. सुरुवातीला आमचं बोलणं अगदी औपचारिक होतं. नमस्कार, तब्येतीची चौकशी, हवामान, मुलाबद्दल 2 शब्द. पण त्याच्या आवाजात एक आपुलकी होती. तो गरजेपेक्षा जास्त बोलत नसे आणि कदाचित म्हणून त्यांचे शब्द लक्षात राहत. एक दिवस संध्याकाळी वीज गेली होती. मी बाल्कनीत उभी होती. समोरून त्याचा आवाज आला, "कोमलताई, मेणबत्ती हवी असेल तर सांगा." मी दचकले. कित्येक वर्षांनी कुणीतरी इतक्या सहजपणे माझी गरज विचारली होती. मी हसून धन्यवाद म्हटलं. तोही हलकाच हसला आणि निघून गेला. तो क्षण छोटा होता, पण माझ्या मनात काहीतरी हललं. त्या रात्री मला झोप लागली नाही. एक 7 वाक्य इतकं मनाला का लागलं? कदाचित म्हणून की मी अनेक वर्षापासून लोकांना दिसत होते, पण कुणालाच जाणवत नव्हते. त्या एका प्रश्नाने मला पुन्हा एकदा माणूस असल्याची जाणीव करून दिली. दिवस पुढे सरकत होते. आमचं बोलणं थोडं वाढू लागलं. कधी भाज्यांच्या किमती, कधी मुलांच्या शिक्षणाबद्दल, कधी कधी रोजच्या आयुष्याबद्दल. तो माझं बोलणं शांतपणे ऐकायचा. मध्ये अडवायचा नाही, विनाकारण सल्ले द्यायचा नाही, फक्त ऐकायचा. मला जाणवलं की मी त्याच्याबरोबर मनमोकळ्याने बोलू शकते. न्याय केला जाईल अशी भीती वाटत नव्हती. एक दिवस त्यांनी विचारलं, "तुम्ही नेहमी इतक्या शांत का असता?" मी काही क्षण गप्प राहिले. मग हळूच म्हणाले, "सवय झाली आहे." तो काही बोलला नाही, फक्त मान हलवली. जणू काही सवयी या परिस्थितीमुळेच तयार होतात हे त्याचे समजलं होतं. हळूहळू त्याच्या योग्य जाण्याची चाल मला लागायला लागली. ती चाहूल त्रासदायक नव्हती, उलट मनाला एक वेगळीच शांतता देणारी होती. मला समाज काय बोलेल हे माहीत होतं. विधवा स्त्रीने एखाद्या पुरुषाशी जास्त बोललं तरी लेख प्रश्न विचारतात, पण मी काही चुकीचं करत नव्हते. मी फक्त जगण्याचा प्रयत्न करत होते. एक संध्याकाळी त्याने चहासाठी बोलावलं. मी आधी नकार दिला, पण मग स्वतःलाच विचारलं, चहा पिण्यासाठी आता माझ्यासाठी चुकीचं काय आहे का? मी होकार दिला. त्या दिवशी मी हलका रंगाचा ड्रेस घातला. खूप विचार करून, जणू प्रत्येक रंगावर बंदी होती. चहाच्या वेळी आमचं बोलणं अगदी साधं होतं. काम आयुष्य शहर. त्याने कधीही माझ्या वैयक्तिक मर्यादा ओलांडल्या नाहीत ना, प्रश्नाची नजरेने. आणि कदाचित त्याच गोष्टीचं माझं मन जिंकलं. त्या दिवशी चहा पिऊन घरात परतले तेव्हा खूप दिवसांनी आरशात स्वतःकडे पाहिलं. चेहऱ्यावर नेहमी असणारे ते उदासीपणा आज कुठेतरी हरवलं होतं. हलक्या रंगाचा ड्रेस माझ्या अंगावर फक्त एक कापड नव्हतं, तर कित्येक वर्षांनी ती स्वतःसाठी घेतलेली एक छोटासा श्वास होता. पण म्हणतात ना, समाजाची नजर फार तीक्ष्ण असते. तुम्ही 4 भिंतीच्या आड रडत असाल तरी कोणाला फरक पडत नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर चुकूनही हसू आलं तर लोकांच्या भुवया उंचवतात. काही दिवसात गल्लीतल्या बायकांच्या कुजबुजणाऱ्या नजरा माझ्या पाठीवर टोचू लागल्या. "काय गं कोमल, आजकाल समोरच्या भाडेकरूकडे जरा जास्तच येणं जाणं दिसतंय." एका दुपारी शेजारच्या काकूंनी पायांचा हुंडा भरताना टोमणा मारला.
माझा काळ एका क्षणासाठी धडकलं. मी फक्त एवढंच बोलू शकले, "ते सुशिक्षित आहे काकू." मुलांच्या अभ्यासाविषयी विचारत होते. "अहो, जग बदललंय कोमलताई, पण लोकांसाठी विधाच राहते. जपून राहा." त्या पाठ फिरून निघून गेल्या. त्या रात्री मला अन्न गोड लागत नव्हता. मनात एक भीती होती. माझ्यामुळे माझ्या मुलावर तर काही शितोडे उडणार नाही ना? मी ठरवलं, आता जगापासून दूर राहायचं. त्यांची काहीच चूक नव्हती आणि माझीही नाही, पण गुन्हा मात्र आमचा ठरणार होता. पुढचे 4-5 दिवस मी त्याला पूर्णपणे टाळलं. बाल्कनीत जाणं बंद केलं. तो समोरून आला की नजर खाली करून घरात निघून जायचे. जगाच्याही लक्षात आलं होतं की सुशिक्षित होत्या, त्याला समजायचे नियम आणि माझ्या मर्यादा चांगल्या ठाऊक होत्या. त्याने मला काही अडवलं नाही किंवा काय झालं म्हणून विचारलं नाही. पण एक दिवस माझा लहान मुलगा खेळताना पाय घसरून पडला. त्याच्या गुडघ्याला रक्ताची धार वाहत होती. मी एकटी घाबरून गेले. काय करावं सुचेना. नेमकं त्याची वेळी जागी ऑफिसमधून परत होता. तो धावत घरात आला. "कोमलताई, घाबरू नका. मी दवाखान्यात घेऊन जातो." त्यांनी शांतपणे मुलाला उचललं. दवाखान्यातून परत येईपर्यंत रात्री 9 वाजले होते. मुलाला मलमपट्टी करून तो घरात सोडून शांतपणे बाहेर पडू लागला. मी उंबरठ्यावर उभे राहून त्याचे आभार मानले. तो थांबला. माझ्याकडे पाहत अगदी हळू आवाजात म्हणाला, "लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःला शिक्षेच्या अंधारात ढकलून देऊ नका कोमलताई. तुम्ही कोणत्याही देणं लागत नाही. स्वतःसाठी जगायला शिका." त्यांचे ते शब्द माझ्या काळजात आरपार रुतले. 6 वर्षात मला मजबूर राहा सांगणारे खूप भेटले, पण स्वतःसाठी जगा सांगणारा तो पहिला माणूस होता. त्या रात्री मला जाणवलं की वयाची 30 वर्षे म्हणजे आयुष्यात शेवट नाही. माझ्या मनात जागी बदल काय होतं? प्रेम, आकर्षण की फक्त एक आदरयुक्त आधार? मला माहीत नव्हतं, पण एवढं नक्की होतं की त्या अस्तित्वाने माझं उजाड झालेलं आयुष्य पुन्हा एकदा जगण्याची उमेद निर्माण केली. आता प्रश्न असा होता की मी या समाजाच्या भीतीने पुन्हा या अंधाऱ्या खोलीत कोंडून घ्यायचं की जागीने दाखवलेल्या प्रकाशाच्या दिशेने एक पाऊल टाकायचं? सध्याची माझ्या मनात एक नवा विश्वास जागा केला होता. आता मी लोकांच्या नजरांना घाबरून मागे हटणार नव्हते. आयुष्य मला पुन्हा एकदा हसण्याची संधी देत होतं आणि त्यावेळी ती संधी मी गमावू इच्छित नव्हते. आमच्यातलं अंतर आता हळूहळू कमी होऊ लागलं होतं. मुलांची जागेवर जीव जडला होता. तो कधी त्याच्यासोबत खेळायचा तर कधी अभ्यासात मदत करायचा. घरात कित्येक वर्षांनी मुलांचं खळबळ हसण्याचा आवाज घुसत होता आणि तो आवाज ऐकून माझं मन तृप्त व्हायचं. एक दिवस संध्याकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मुलं आधीच आजीकडे माझ्या माहेरी गेले होते. त्यामुळं घरात मी एकटीच होते. अचानक विजांचा कडकडाट झाला आणि वीज गेली. संपूर्ण घर अंधार पसरला. तेवढ्यात दारावर हलकीशी थाप मारली. मी दार उघडताच समोर जागी उभा होता. तो पावसात पूर्ण भिजला होता. त्याच्या केसातून पाण्याचे थेंब गळत होते. "तुमच्याकडे मेणबत्ती द्यायला आलो होतो आणि विचारलं की तुम्ही ठीक आहात ना?" तो हसत म्हणाला. "आता या ना बाहेर, खूप पाऊस आहे." मी बाजूला होतो म्हटले. तो आता आला. अंधारात खोलीत मेणबत्तीच्या मंद प्रकाशात पसरलेला होता. मी त्याच्यासाठी टॉवेल आणलं. तो स्वतःचे केस पुसत असताना मेणबत्तीच्या प्रकाशात त्याचे ते ओले चेहरेपट्टी आणि डोळ्यातली स्थिरता मला आधीच आकर्षित करत होती. "तुम्ही खूप सुंदर दिसत आहात कोमल." अचानक जागीच्या मुखातून माझं नाव ऐकून माझ्या अंगावर काटा आला. त्याने मला ताई न म्हणता पहिल्यांदाच कोमल म्हटलं होतं. माझं हृदय वेगानं धडधडू लागलं. मी नजर खाली केली. जगीने हळूच पाऊल पुढे टाकलं आणि माझ्या अगदी जवळ आला. त्याने आपला उबदार हात माझ्या थरथऱ्या हातावर ठेवला. त्यांचा तो स्पर्श इतका जिवंत होता की माझ्या मनावरची 6 वर्षाची बर्फासारखी साचलेली शांतता एका क्षणात वितळली. "कोमल, मला माहीत आहे की समाज काय म्हणेल, पण मला तुमच्या भूतकाळाची काही देणं घेणं नाही. मला तुमच्या वर्तमानाचा आदर करायचा आहे आणि भविष्यात तुमचा हात धरून चालायचं आहे. काय तुम्ही मला ही परवानगी द्याल?" जगीने अगदी हळवा रोमॅन्टिक आवाजात विचारलं. माझ्या डोळ्यात अश्रू वाहू लागले, पण हे दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. मी काहीच न बोलते थेट त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याने मला आपल्या मजबूत मिठीत सामावून घेतलं. त्या पावसात रात्री विजांच्या कडकडाटात आमच्या 2 मनांचं मिलन झालं होतं. 6 वर्षांनंतर मला कुणाच्या तरी छातीची ती ऊब आणि हृदयाचे ठोके जाणवत होते. काही महिन्यांनी समाजाच्या कुजबुजत्या आणि जुन्या विचारांना बाजूला सारून आम्ही कोर्टात अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं. जगीने मला फक्त पत्नी म्हणून नाही तर माझ्या मुलांना स्वतःचं नाव देऊन वडिलांचे प्रेमही दिलं. आज जेव्हा मी आरशात पाहते तेव्हा मला ती जुनी उदास काकू दिसत नाही.
आज मला आरशात दिसते फक्त 30 वर्षे तृप्त आनंदी कोमल जिथे स्वतःसाठी जगायचं धाडस केलं.